वाटतंय मला. आणि त्यांनी जर का तोंड उघडलं ना तर सगळंच संपेल. तिवारी फारच घाबरले असं वाटलं ना तर उडवून टाक त्याला. वेडीस का तू? दुसरं ऑप्शन नाहीये शरद आपल्याकडे. आपण असं नाही करू शकत. तू त्याची नको काळजी करू. तू असं काही करणार नाही. नको टेन्शन घे. त्या मोहितेंना भेटल्यावर खरं रिलॅक्स झाली आहे मी. हे एक काम त्या वाघमारेंनी बरं केलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजय ठाकूरची जाम कोंडी झाली त्यामुळे. हॅलो संगीता. मीरा मॅडम बोलता येत आहे ना तुला? हो बोला. संगीता माझं ऐक. तू ते घर सोड. ताबडतोब सोड. घर सोडू? संगीता मला तुझी काळजी वाटते. का? काय झालंय मॅडम? नाही झालं काही नाहीये पण तू ते घर सोड. काय झालंय काय? मी सगळं सांगते तुला पण तू ऐक माझं. मॅडम मला खूप भीती वाटतेय. घाबरू नकोस फक्त तू माझं ऐक. संगीता सावध राहायला हवं तुला. मॅडम मला काही होणार नाही ना? हे बघ संगीता, विकी, पटवर्धन आणि धनंजय या तिघांचे खून राणीने केले. काय? आपल्याकडे काही पुरावा नाहीये पण मला खात्री आहे आज ना उद्या पोलीस पोहोचतील राणीपर्यंत. पण तोपर्यंत तुला सावध राहायला हवं. बापरे. पण मी का? म्हणजे राणीला जर तुझ्यापासून धोका आहे असं वाटलं तर ती तुलाही. पण मी आता करू तरी काय? मी म्हणून तुला म्हणते की तू ते घर सोड. मी जाऊ कुठे? संगीता ते बघू आपण. तू आमच्याकडे ये. हो पण संगीताताई. मी ठेवते फोन. मोहितेंना डिनरला बोलवलंय मी. खुश झाले. ते वाटच बघत असतील तू कधी बोलवतेस ते. हा बोल ग. मॅडम जाधव साहेब आलेत. बसव त्यांना. आलेच. बर बसा. येत आहेत मॅडम. असू देत. जाधव आलेत. बघ काय म्हणतात ते. लावू का? हो. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा हे सगळं. ऋतू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात.
बाहेर तुमची वाट बघते.